मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची ताकद ही वाढलेली आहे. ही ताकद वाढलेली असताना देखील उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीमधील बार्गेनिंग पॉवर देखील ही या ठिकाणी वाढलेली आहे. त्यामुळे उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये जास्त जागांची मागणी करणार याबद्दल मात्र कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. परंतु महाविकास आघाडीमध्ये जास्त जागांची मागणी करत असताना निवडणूक लढवताना मात्र काही जागांची तडजोड ही काँग्रेस पक्षाला करावीच लागेल आणि ती अपरिहार्य देखील आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने अनेक जागांची अदलाबदल ही मित्रपक्षांकडून करून घेतली. त्यामध्ये सांगलीच्या लोकसभा मतदारसंघातील वाद हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा गाजला देखील होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे की काँग्रेस असा वाद हा लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर त्याचं वादंग उमटलं होतं. असो मित्रांनो, लोकसभेला अपेक्षेपेक्षा भरघोस यश हे काँग्रेस पक्षाला मिळाल्याने काँग्रेस पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील अपेक्षा या स्वाभाविकपणे उंचावणं हे अपेक्षित असताना महाराष्ट्रातील काही विधानसभेच्या जागांची अदलाबदल ही होऊ शकते, किंबहुना अदलाबदल ही गृहीत धरली जाते. अशाच काही अदलाबदलीच्या जागांपैकी महाविकास आघाडीतील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा क्षेत्राची जागा ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी आणि त्या मतदारसंघामध्ये माजी मंत्री असलेल्या बाळासाहेब थोरातांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी असा आशयाचा ठराव हा स्थानिक काँग्रेसजनांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि तसा ठराव देखील त्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवला देखील आहे. सिन्नर विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्याचा जर प्रयत्न केला तो 2009 मध्ये याच मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या चिन्हावर ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी निवडणूक लढवली होती आणि ती निवडणूक लढवत असताना शिवसेनेच्या प्रकाश वाजेंचा त्यांनी पराभव केलेला होता. मुळात सिन्नर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेस विचारसरणीचा मतदारसंघ राहिला आहे. या मतदारसंघामध्ये 1952 पासून झालेल्या निवडणुकीत ज्या निवडणुका ह्या महाराष्ट्रामध्ये 15 निवडणुका झालेल्या आहेत त्यापैकी झालेल्या 7 विधानसभा निवडणुकीमध्ये सिन्नरमधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे विजयी झाल्याचं हा इतिहास त्या ठिकाणी आहे. सिन्नर विधानसभा क्षेत्रामध्ये यापूर्वी काँग्रेस पक्षाने वसंतराव नारायणराव नाईक, शंकरराव बाळाजी वाजे, रुक्मिणीबाई विठ्ठलराव वाजे, रामकृष्ण नाईक, माजी मंत्री तुकारामजी दिघोळे साहेब आणि 2009 मध्ये आणि 2019 मध्ये अनुक्रमे माणिकराव कोकाटे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व काँग्रेस पक्षाकडून केलं. त्यानंतर त्यांनी 2019 ची विधानसभेची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक त्यांनी लढवली आणि जिंकली देखील. त्यामुळे हा मतदारसंघ जसा काँग्रेसच्या दृष्टीने सुरक्षित असा मतदारसंघ हा मानला जातोय. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेसजनांनी बाळासाहेब थोरातांसाठी सिन्नरवर हक्क सांगणे म्हणजे भविष्यातील दृष्टिकोनातून दॅट विल बी मेगा प्लॅन हा स्थानिक काँग्रेसजनांचा असू शकतो असं मानायला या ठिकाणी अजिबात हरकत नसावी. आणि उद्या जर महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं असं आपण काही काळ गृहीत धरूया आणि काँग्रेस पक्षाला जास्त जागा या मिळाल्या तर बाळासाहेब थोरात हे अनुभवाच्या आणि ज्येष्ठत्वाच्या जोरावर, ज्येष्ठत्वाच्या निकषावर हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे सक्षम असे दावेदार होऊ शकतात. हे पण तितकंच प्रखर वास्तव या ठिकाणी आपण स्वीकारलं गेलं पाहिजे. आणि सिन्नरचा मतदारसंघ निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने अधिक सोपा होऊ शकतो असा कयास हा स्थानिक काँग्रेसजनांनी बांधला असल्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने आपली दावेदारी ही मजबूतीने त्या ठिकाणी सांगितलेली आहे. सिन्नरच्या विधानसभा क्षेत्राचा अभ्यास
करण्याचा प्रयत्न केला, किंबहुना नीटपणाने ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर बाळासाहेब थोरातांना सिन्नरमध्ये आमंत्रित करणं यामागे काँग्रेस जनांचा फार मोठा दूरदृष्टिकोन असू शकतो. सिन्नर विधानसभा क्षेत्र आणि संगमनेर विधानसभा क्षेत्र हे सलग शेजारी असल्यामुळे बाळासाहेब थोरातांचं सिन्नर विधानसभा क्षेत्रामध्ये नेहमी उठबस राहिलेली आहेत. त्यांचे मेहुणे असलेले आमदार सुधीर तांबे आणि आताचे विद्यमान आमदार त्यांचे भाचे असलेले सत्यजित तांबे हे कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिन्नरमध्ये नेहमी आपला जनसंपर्क ठेवून आहेत. टाकेत गटातील SMBT विद्यालयाच्या माध्यमातून फार मोठी रुग्णसेवा, त्या दवाखान्याच्या माध्यमातून ही बाळासाहेब थोरातांनी आणि त्यांचे मेहुणे असलेल्या सुधीर तांबेंनी मोठं नेटवर्किंग ह्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात उभं केलेलं आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांची केलेली मागणी ही काही सवंग लोकप्रियतेसाठी किंबहुना लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेल्या वावड्या नसून त्यामध्ये मात्र काहीसं तथ्य या ठिकाणी दिसतंय. या मतदारसंघामध्ये माणिकराव कोकाटे सलग 3 वेळेस आमदार राहिले व आताच्या 4थ्या वेळेस देखील ते अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत. श्रीयुत माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल विधानसभा मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षांतर करण्याचे अनेक प्रवाद आणि अनेक मतभिन्नता ही मतदारसंघामध्ये आज जरी असली तरी माणिकराव कोकाटेने आपल्या विकास कामांच्या जोरावर या मतदारसंघामध्ये आपला प्रभाव हा अजूनही कायम ठेवलेला या ठिकाणी स्पष्टपणाने दिसतोय. तसाही सिन्नर मतदारसंघ हा जसा काँग्रेसच्या वर्चस्वाखाली होता तसाच तो अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 1999 पासून हा सिन्नरचा मतदारसंघ राजकीय वर्चस्व झुगारून व्यक्तिकेंद्रित आणि घराणेशाहीच्या राजकारणाने हा मतदारसंघ या ठिकाणी केंद्रित झालेला आहे. त्यामुळे इथे पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिकेंद्रित राजकारणाला फार मोठं महत्व आणि वलय या मतदारसंघात प्राप्त झालेलं असल्याने पक्षीय राजकारणाच्या कितीही आदळापट केल्या, पक्षीय राजकारणाच्या माध्यमातून कितीही जोर बैठका दंड बैठका काढल्या तरी सिन्नरमध्ये पक्षीय राजकारण हे नेहमी दुय्यम दर्जाचं राहिल्याचं अलीकडच्या काळातील उदाहरण या ठिकाणी लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने बाळासाहेब थोरातांना उमेदवारी द्या असं म्हणणं जरी काँग्रेस जणांनी केलं असलं तरी एक वेळ आपण ते गृहीत धरूया. परंतु बाळासाहेब थोरातांसारखा बाहेरून आणलेला माणूस हा सिन्नर विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवारी देण्या इतपत काँग्रेस जणांची मागणी होऊ शकते. यातून मात्र काँग्रेस पक्षाचं असलेलं अपयश हे या ठिकाणी स्पष्टपणाने दिसून येतं. स्थानिक काँग्रेस जनांमध्ये एकही सक्षम उमेदवार हा या ठिकाणी नसावा असंच या ठिकाणी प्रतिबिंबित झाल्याशिवाय राहत नाहीत. यातून सिन्नर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार असलेल्या माणिकराव कोकाटेंना रोखण्यासाठी सिन्नरचं राजकारण किती पक्षीय दृष्ट्या गटांगळ्या खात असल्याचं आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाहीत. आणि त्यासाठी काँग्रेस जणांनी बाहेरील उमेदवार या ठिकाणी द्यावा असं मागणी करणं म्हणजे घरातील मूल कडेवर खेळवण्याऐवजी बाहेरचं मूल कडेवर खेळवण्याचा प्रकार हा कुठेतरी होतोय. त्याचं आत्मपरीक्षण हे स्थानिक काँग्रेस जणांनी या ठिकाणी केलं तर त्यामध्ये मात्र फारसं त्यांच्या दृष्टीने उचित असंच होईल. राजकारण करत असताना राजकारणामध्ये प्रासंगिक परिस्थिती बघून अनेक तत्वांना अनेक विचारांना मुरड घालावी लागते. सर्वच राजकीय पक्ष हे सत्तेचं गणित जुळवत असताना तशा पद्धतीने राजकारण करत असतात आणि सत्तेच्या राजकारणामध्ये हे नेहमी टिकून राहत असतात. बाळासाहेब थोरातांना सिन्नर मतदारसंघाचं आमंत्रण देणं आणि तसा ठराव मंजूर करणं हा पूर्णपणे स्थानिक काँग्रेस जनांच्या अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा भाग आहे. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मोडतोड होत असताना आपल्यातील कमकुवत दुवे हे काँग्रेस जनांनी
नाशिक जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील राजकारणासमोर उघड करणं हे एक प्रकारे स्थानिक काँग्रेसजनांच्या दृष्टीने फारसं शोभादायक निश्चितपणाने नाहीये. आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये बाहेरचा माणूस आपल्या मतदारसंघामध्ये आपण लादणं आणि सिन्नरकरांनी त्याला स्वीकारणं याबाबत मात्र पुढच्या राजकीय पटलावर काय चित्र असेल हे आता मात्र स्पष्टपणाने कोणीही धाडसाने सांगू शकत नाहीत. परंतु यातून मात्र काही गोष्टींचं आत्मपरीक्षण हे निश्चितपणाने करायला हवं. काँग्रेसने स्थानिक आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना उपाशी ठेवून बाहेरील असलेल्या माणसाला सिन्नरच्या राजकारणामध्ये गावरान तुपाशी खेळवण्याचा प्रयत्न हा जर होणार असेल आणि त्यातून मात्र घराणेशाहीचं आणि सरंजामशाहीचं राजकारण आपण पुढच्या काळात सातत्याने स्वीकारत आहोत, ही गोष्ट मात्र या ठिकाणी प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखी आहे. यापूर्वी सिन्नर तालुक्यातील जनतेने बाहेरचा उमेदवार असलेल्या रामकृष्ण नाईकांना काँग्रेसच्या तिकिटावर स्वीकारलं होतं. मला वाटतं तो काळ 1972-78चा असावा, बिनचूकपणे सांगता येणार नाही. परंतु रामकृष्ण नाईकांना काँग्रेसच्या चिन्हावर सिन्नरकरांनी स्वीकारलं होतं. आता मात्र तशी प्राप्त परिस्थिती दिसत नाहीये. बाळासाहेब थोरातांच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही आठवण होते ती रामकृष्ण नाईकांची. बाळासाहेब थोरात हे कर्तृत्ववान आहेत. बाळासाहेब थोरातांच्या नावातच थोर असं नेतृत्व आहेत, याबद्दल कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु स्थानिक काँग्रेस कमिटीने सुचवलेल्या थोरातांच्या मिसाईल रेंजची ताकद ही सिन्नर तालुक्याच्या सर्वदूर भागात पोहोचेलच असं फारसं चित्र या ठिकाणी स्पष्टपणाने दिसत नाहीये. शेवटी कोणीही माणूस सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. सत्ता ही आळवावरच्या पाण्यासारखी असते. ती जशी आज आहे तशी ती उद्या असेलच याची खात्री कोणीही देऊ शकत नाहीत. राजकारणामध्ये काही घडू शकतं, परंतु त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहिलं तर सिन्नरच्या विधानसभा क्षेत्रामध्ये 1972-78 मधील रामकृष्ण नाईकांची पुनरावृत्ती ही सिन्नर मतदारसंघामध्ये होईल असं चित्र स्पष्टपणाने या ठिकाणी दिसत नाहीये. म्हणजे सिन्नरच्या राजकारणाच्या असलेल्या जो राजकीय पट आहेत त्या पटावरचे वेगवेगळे रंग जरी पूर्वग्रह दूषित असले तरी सिन्नर विधानसभेचे गणित मात्र जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं मात्र या ठिकाणी नक्कीच नाही. हे येथील काँग्रेस जनांना जसं वाटतं तशी परिस्थिती निश्चितपणाने नाहीत. बाळासाहेब थोरात हे लॉंग टर्म राजकारणी आहेत. बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज आणि सक्षम असं नेतृत्व आहेत. परंतु बाळासाहेब थोरात खरोखरच सिन्नरकरांनीच्या काँग्रेस जनांनी केलेली मागणी ही स्वीकारतील का आणि सिन्नरच्या विधानसभेच्या रणक्षेत्रावरती उतरतील काय असा फार मोठा भ्रम आणि संभ्रम आज सिन्नरच्या राजकारणामध्ये, नव्हे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, नव्हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे ट्विस्ट निर्माण झालेले आहेत. बघूया पुढच्या काळामध्ये ते कुठल्या रंगतदार अवस्थेत उतरेल. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.